आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे तो आहे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल मधला हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ कॉइल्स दिलेत आणि ती जी रिंग आहे ती सर्क्युलर म्हणून सांगितले. त्यानंतर त्याचं डायमीटर दिलंय 14 सेंटीमीटर आणि त्यातून करंट जो जातोय तो दिलाय आपल्याला 15 एम्पियरचा. ते म्हणतात कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असोसिएटेड विथ द कॉइल. बोर्डाला आलेला क्वेश्चन आहे. आपण लिहूया. नंबर ऑफ टर्न्स दिलेत आपल्याला 300. त्याच्यानंतर काय दिलंय डायमीटर दिले म्हणजे त्याला रेडियस मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. त्याचे हाफ असतं म्हणजे रेडियस झालं आपलं 7 सेंटीमीटर. सेंटीमीटरला कन्वर्ट करणं गरजेचं आहे म्हणजे 10⁻² मीटर. हे झालं कन्वर्जन. त्याच्यानंतर करंट जो दिलाय आपल्याला तो आहे 15 एम्पियरचा करंट दिलाय. मग मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? M = NIA. फॉर्म्युले पाठ करायचे, असे क्वेश्चन सोडवता येतात. मग M ची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितले. नंबर ऑफ टर्न्स दिले 300 इंटू करायचं. सेंटीमीटर मध्ये दिलं असलं तरी आपण कन्वर्ट केलेलं आहे 10⁻² मध्ये. परंतु हा रेडियस आहे, आपल्याला एरिया घ्यावा लागेल म्हणजे πr². याचा स्क्वेअर करायचा इंटू पाय इंटू आपल्याला घ्यावं लागेल करंट, तो दिलाय 15 एम्पियरचा. हे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं आपल्याला 69.28 च्या आसपास एम्पियर मीटर स्क्वेअर. बघा या क्वेश्चन मध्ये सिंपल टास्क होता NIA चा. या टाइपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करा.